ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं। कोर्ट नाका येथील संविधानाच्या उद्देशिकेच्या शिल्पासमोर सामूहिक उद्देशिका वाचन करून संविधानाच्या मूल्यांचं संरक्षण करण्याचा निर्धार यावेळेस करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ठाणे काँग्रेस अध्यक्ष राहुल पिंगळे, माजी खासदार कुमार केतकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशातील बेरोजगारी, महागाई, सामाजिक द्वेष आणि लोकशाही समोरील आव्हानांवर यावेळेस सरकारवर टीका करण्यात आली। 1942 मध्ये ब्रिटिशांना चले जाओचा संदेश देण्यात आला। आज संविधान, लोकशाही, समता आणि न्यायाच्या रक्षणासाठी लढा देण्याची गरज असल्याचं राहुल पिंगळे यांनी सांगितलं। आज ऑगस्ट क्रांती दिन 1942 साली आजच्याच दिवशी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये छोडो भारतची हाक महात्मा गांधींनी दिलेली होती आणि करेंगे या मरेंगे त्या क्रांतीची ठिणगी पडल्यानंतर अभूतपूर्व असा स्वातंत्र्य लढा या देशामध्ये उभा राहिला आणि या देशाला स्वातंत्र्य मिळालं। या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक जण शहीद झाले। या शहीदांना आज आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली आणि संविधानाच्या उद्देशिकेचं आम्ही या ठिकाणी वाचन केलं। संविधानाची उद्देशिका म्हणजे या संविधानाचा आत्मा आहे। स्वातंत्र्य इतिहास हा पुरेसा माहीत नसतो। 42 साली नक्की काय झालं, चले जाओची पार्श्वभूमी काय होती आणि अटक झाली 9 ऑगस्टला या सर्व पुढाऱ्यांना आणि त्याच्यानंतर 3 ते 4 वर्ष हे लोक तुरुंगात होते। पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या तुरुंगवासामध्ये असताना त्यांचं सर्वात महत्त्वाचं पुस्तक लिहिलं म्हणजे डिस्कवरी ऑफ इंडिया। ते तुरुंगात असताना लिहिलं। त्यांना 3-3.5 वर्ष तुरुंगवास झाला होता। आत्ताचे राज्यकर्ते पंडित नेहरूंना शिव्या देण्यासाठी सर्व प्रयत्न करत असतात। जणू काही पंडित नेहरूंचा स्वातंत्र्य लढ्यात काही भूमिकाच नव्हती। फक्त